नमस्कार. तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस अगदी साधा आहे, पण आज काहीतरी गोड बनवायचं विचार आहे माझा. तर ओल्या नारळाच्या करंज्या बनवते आज. तर रेसिपी नाही शूट करणार आहे, म्हणजे शेअर करत आहे. तर साधा ब्लॉग असेल. छोट्या छोट्या किचनमध्ये जे काही मी बनवते ते मी तुमच्याशी शेअर करते रोज. बाकी रेसिपी वगैरे असं काही नाही आहे. माझ्या अंदाजाने जे काही मी बनवत असते ते मी शेअर करत असते तुमच्याशी. तर आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया. चला दाखवते आज काय बनवते, काय काय घेतलं आहे ते सर्व दाखवते. चला. आणि मला खरंच किचनमधले ब्लॉग्स बनवायला आवडतात आणि मी रोज जे काही करते तेच मी तुम्हाला जे आहे ते दाखवत असते. आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि मळून घेते आता इथे आणि अर्धा तास ठेवून देणार आहे. त्यानंतर करायला घेईन. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते, सारण वगैरे बनवते. पीठ बघा छान झालेलं आहे तयार, मस्त सॉफ्ट झालेलं आहे. आणि आता ते जरा थोडं मळून घेते. आणि इकडे सारण सुद्धा तयार झालेलं आहे. हे बघा, जास्त काही साहित्य मी यूज नाही केलंय. फक्त खोबरं आपलं जे घरी असतं ते, साखर आणि वेलची पूड आणि हे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर मैदा ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. थोडंसं घी आणि मीठ, बस एवढ्या साहित्यामध्ये जे आपल्याकडे घरी असतात त्याच्यामध्ये पटकन आपण बनवू शकतो. कधी आपल्याला वाटलं खायचं तर.
आणि आता तळून घेते करंजा. तेल गरम झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि भेटूया पुढच्या नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.